12 मे रोजी विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 जागांसाठी मुख्य निवडणूक तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होतीये. या 10 जागांसाठी कोणता पक्ष कोणाला संधी देणार याची चर्चा आता व्हायला लागलीय. या निवडणुकीत विधानसभेतल्या संख्याबळानुसार सत्ताधारी भाजपच्या वाट्याला 6, शिवसेनेच्या वाट्याला 2 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. तर विरोधातल्या महाविकास आघाडीला फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे सत्ताधारी महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची भली मोठी रांग असल्याचं पाहायला मिळतंय. शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जागा कमी असून सुद्धा तिथीसुद्धा इच्छुकांची भाऊगर्दी आहे. तर भाजपमध्ये सुद्धा 6 जागांसाठी 10 ते 12 जण इच्छुक आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनीत्रा पवार यांच्यासमोर उमेदवारी देणं आणि इच्छुकांची नाराजी दूर करणं अशी दुहेरी कसरतही त्यांना करावी लागणार आहे. महायुती तिन्ही पक्षांकडनं इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावं काय आहेत, त्यांच्यापैकी कोणाला संधी मिळू शकते, कोणाची संधी जाऊ शकते, पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं. सगळ्यात आधी बोलूयात भाजपच्या इच्छुकांबद्दल. भाजपला सर्वाधिक 6 जागा मिळणार असल्याने इथे इच्छुकांची मोठी रांग आहे. या रांगेतलं पहिलं नाव आहे ते म्हणजे संजय केणेकर यांचं. छत्रपती संभाजीनगरमधनं येणारी संजय केणेकर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गेल्या वर्षी मार्च 2025 मध्ये सुद्धा केणेकर यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिलेली, पण त्यांना फक्त 11 महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातल्या भाजपचा मायक्रो ओबीसीचा चेहरा म्हणून केणेकर ओळखले जातात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतनं आपल्या कार्याची सुरुवात केलेले केणेकर प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत. औरंगजेबाचा कबरीचा मुद्दा, खुलताबादचं नामांतरण रत्नपूर करण्याच्या मुद्द्यावरनं केणेकरांनी आक्रमक भूमिका घेतलेली. तसंच संभाजीनगर महापालिकेत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला आवाहन देत पक्षाला अपेक्षित यश मिळवून देण्यात केणेकरांची भूमिका महत्त्वाची राहिल्याचे सांगितलं जातं. महानगरपालिकेच्या उमेदवारीवरनं इच्छुकांनी भाजपविरोधात संताप व्यक्त केल्यावर त्यांना शांत करण्याचे काम सुद्धा केणेकरांनी केलेलं. पक्ष पातळीवर केणेकरांनी आपली छाप सोडल्याने त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी मिळणार की पक्षाकडनं नव्याने आलेल्यांना संधी दिली जाणार ही पाहणं महत्त्वाचं असेल. भाजपच्या इच्छुकांमधलं दुसरं नाव आहे दादाराव किची यांचं. वर्ध्यातील आर्वी मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार दादाराव किची यांचा 2024च्या विधानसभा निवडणुकीतनं पत्ता कट करण्यात आलेला. तेव्हा किची थेट अमित शहांकडनं विधान परिषदेचा शब्द घेऊन आली होती. त्यानुसार त्यांना गेल्या वर्षी पक्षाने विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवली देखील, पण ती संधी 11 महिन्यांचीच होती. त्यामुळे आता सुद्धा दादाराव किची यांचं नाव पुन्हा एकदा रेसमध्ये आलंय. आपल्याला पुन्हा संधी मिळण्याची आशा असल्याचं किचींनी म्हटलंय. पण यावेळी देवेंद्र फडणवीस त्यांना